मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मान तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात बोलण्यासाठी उभा आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती देशभर नव्हे तर जगभर शांततेचे एक प्रतीक असलेल्या त्या व्यक्तीचं स्मरण करावं म्हणून साजरी केली जाते. आणि त्याच दिवसाच्या निमित्तानं आदरणीय जरांगे पाटलांचं जे अंतरवली सराटीला आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाचा धागा पकडूनच आम्ही या ठिकाणी मान तालुक्याच्या वतीनं आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचा आज हा रविवार साधारण त्या दिवसापासून आजपर्यंत 13 ते 14 गावांनी आजपर्यंत या ठिय्या आंदोलनाला उपस्थिती दर्शवलेली आहे. हे आंदोलन आम्ही मुद्दाम प्रांत ऑफिस किंवा तहसील ऑफिसच्या समोर न घेता या भागात ज्या माणसानं शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवली असे आदरणीय श्री कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या परिसरात हे आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. हे ठिकाण खूप पवित्र आहे. या गावाला कर्मवीर अण्णांचा पदस्पर्श लाभलेला आहे. त्या कर्मवीर अण्णांनी आमच्या मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावं म्हणून खूप कष्ट घेतले, पण आमची मुलं ते कर्मवीर अण्णांनी दिलेलं शिक्षण देऊन शिकली. पण त्या आरक्षणाच्या खेळात अडकून शिक्षण असून सुद्धा, त्यांची गुणवत्ता असून सुद्धा, त्यांचं क्वालिफिकेशन असून सुद्धा नोकरीला लागू शकत नाही. ही आजच्या काळातली एक खंत आहे आणि ती खंत भरून काढण्यासाठी, ते आरक्षण आम्हाला मिळण्यासाठी मराठा समाजाला योग्य न्याय भावना मिळावी, न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. जय शिवराय. पहिल्याप्रथम मुस्लिम समाज आणि धनगर समाज या बांधवांनी आपल्या मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी की राज्यातील अनेक संघटना असतील आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे. त्यांचेही मी पहिल्यापासून आभार मानतो. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात देवडी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या अनुषंगानं आम्ही आज शिष्टमंडळाची बैठक घेतली. शिष्टमंडळामध्ये बैठकीच्या अनुषंगाने मागील 8 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या संदर्भात आम्ही चर्चा केली. आमच्या एक निदर्शनास आलं की हे राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी उत्साही दिसत नाही. कारण तळागाळातला मराठा, प्रत्येक गावातला मराठा समाज, त्याचबरोबर धनगर समाज, मुस्लिम समाज या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायला येतोय. असं असताना सरकारमधला कोणताही प्रतिनिधी आमच्या या आंदोलनाला येऊ शकला नाही. याच्या इतकं सगळ्यात मोठं दुर्दैव कोणतंही नाही. म्हणून आज या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली. राज्यातील अनेक समन्वयकांशी, चळवळीतील कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि पुढे हे आंदोलन पुढे कसं न्यायचं या संदर्भात ही आमची पूर्ण एक मत झालेलं आहे. त्यानुसार सरकारला असं वाटत होतं की आम्ही आज 11ला येतोय, 5ला जातोय. गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही शांततेच्या मार्गाने भूमिका घेतल्या. अतिशय आम्ही कोणत्याही सरकारच्या विरोधात किंवा राज्यकर्त्याच्या विरोधात भूमिका घेतल्या नाही. याचा अर्थ सरकारने कदाचित आम्हाला वेगळं घेतलं, आम्हाला शंड पण समजलं असेल. परंतु उद्यापासून आमची भूमिका वेगळी राहील. उद्यापासून आम्हाला सरकारला दोष द्यायचा नाही, पण आम्हाला पर्याय राहिलेला नाही. सरकारच्या भूमिकेवर आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही उद्या आमच्या शिष्टमंडळातील 10 लोक 24 तास उपोषण करतील. त्या पद्धतीनं साखळी उपोषण करण्यात येईल आणि आम्ही त्यासाठी आणि आमचं हे ठिय्या आंदोलन या अनुषंगानं असंच पुढे राहील. याला आमची कोणतीही कालमर्यादा नाही, हेही सरकारनं लक्षात ठेवावं. त्याचबरोबर प्रशासनाला सुद्धा, प्रशासन पहिल्या दिवशी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांचा आभार मानलं. परंतु आजपर्यंत प्रशासन इकडं डुंकूनही पाहायला आलं नाही. त्याच्यामुळं उद्यापासून प्रशासनाने सुद्धा नाविन्यपूर्ण आमचं जे आंदोलन असेल त्याच्यासाठी त्यांनाही झळ बसेल, त्यासाठी संपर्कात राहावे, त्यासाठी त्यांनी तयार राहावे. आमचं एक नाविन्यपूर्ण आंदोलन प्रशासनाचा समोर सुद्धा राहील, हे आम्ही या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर
सरकारने जर वेळीच दखल तरीही नाही घेतली, आम्ही 14 पर्यंत वाट बघतोय, 14 पर्यंत आमच्या मागण्याची दखल सरकारने घेतली नाही तर आम्ही मान तालुक्यात चक्का जाम करू. त्याचबरोबर राज्यात सुद्धा आम्ही असे आदेश देऊ आणि संपूर्ण राज्य 14 तारखेनंतर आम्ही बंद करू. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या राज्य सरकारच्या असतील की जर मराठा समाजाच्या आंदोलनाची आपण दखल घेत नाही तर त्याचा होणारा उद्रेक हा त्यांचा असेल आणि त्याची जबाबदारी त्यांची असेल. या उद्यापासून आमचं ठिय्या आंदोलन जे सुरू आहे ते ठिय्या आंदोलन आम्ही साखळी उपोषणात कन्वर्ट करतोय आणि त्याचबरोबर आमच्या मान तालुक्यातल्या प्रत्येक गावचा मराठा या ठिकाणी येईल आणि तोही ठिय्या आंदोलनात सहभागी होईल. एवढंच आम्ही आज आमच्या सर्वानुमते ठरलं. आम्ही या मान तालुक्यातील त्याचबरोबर परिसरातील सर्व मराठा समाजाच्या भावना लक्षात घेतल्या आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पासून या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन चालू आहे. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा अगदी पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहे. परंतु काही लोकांकडून असं भासवलं जातं की कुठल्या तरी पक्षानं किंवा राजकीय पक्षानं त्यांना विरोधात या ठिकाणी मुद्दाम बसवलं गेलं. यावर तुमचं मत काय? खरं तर मान तालुक्यामध्ये उपोषण आंदोलन होत आहेत याची सर्वात महत्त्वाचं कारण माझ्या माहितीनुसार धनगर समाजाचं सुद्धा आंदोलन या ठिकाणी झालं. त्यांच्या मागण्या योग्य होत्या. त्याचबरोबर मराठा समाज सुद्धा आंदोलनात उतरतोय. ही ज्या दोन समाज जे मान तालुक्यामध्ये प्रामुख्याने मोठे आहेत ते समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. ते कुठल्या पक्षाचं सांगण्यावरून उतरत नाहीत. त्याची 2-3 कारणं आहेत. या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहेत. नोकऱ्या नाहीत. जर मुंबईला स्थलांतरित केले तर राहायची व्यवस्था नाही. त्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही, शिक्षण मिळत नाही. या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे आणि एवढे मोठे असणारे 2 समाज आंदोलनात उतरत आहेत. हे समाज अतिशय सुशिक्षित आहेत. कोणत्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून अशा प्रकारे ते रस्त्यावर उतरलेले नाहीत हेही मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि गोरगरीब धनगर समाज असू द्यात, गोरगरीब मराठा समाज असू द्या, या समाजाने जे आंदोलन उभं केले त्यांना उगीच बदनाम करण्यासाठी विरोधक किंवा ह्यांनी केलं, सत्ताधाऱ्यांनी केलं, अशा प्रकारचे कुणीही चर्चा राज्यामध्ये न केलेली चांगली. अन्यथा ज्या आंदोलनाला तुम्ही बदनाम कराल ते जर आंदोलन त्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर ते समाज तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि लोकशाहीचा ज्या दिवशी दिवस असतो त्या दिवशी आता समाज हा सुशिक्षित झालेले आहेत. प्रत्येक समाज ते आपल्याला योग्य पद्धतीनं राज्यात जर कोणी असं म्हणत असेल तर त्यांना तो समाज व्यवस्थित उत्तर देईल. एवढंच मला सांगावं असं वाटतं. ठिय्या आंदोलन चालणार आहे आणि ठिय्या आंदोलन संपल्यानंतर सरकारनं जर भूमिका आमची मान्य नाही केली तर स्वतः आम्ही आमरण उपोषणाला बसण्याची तयारी केलेली आहे. तर सरकारनं लवकर हे आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढीच आमच्या अरे एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा.